काय म्हणालाय? सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि काय चाललंय? पोळी, दूध आणि वातावरण यार असं झालं की आता पाऊस पडत. भावना तिथं बघा, भावना कसं दिसते कमेंट मध्ये 10 पैकी 10 रेट करून टाका. आता ज्यावेळी पण मी जर्किंग घालून चहा विकायला लागले ना, पाऊस गेलाय. भावना इथं आता खूप ज्यांनी मला आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत होते. आधी तुमचं काय म्हणजे काय करत असते आता? किती गोड रे किती गोड घ्यायचं आणि गुळ द्यायचं. तर वहिनी ह्याने असं पाया पडलेलं माझे, मला असं मोठं झाल्यासारखं वाटलं ते. आता मी कुठे दादा आहे. भांडण झाले मोठं. कशी आहेस? अशा कुंकाचा कार्यक्रम करायचा आमचं वाघ पण आलं इथं. हा सगळं आमच्या वहिनीचा अवतार बघायचं भेटन ना तुला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मकर संक्रांत आहे, तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर भावना आपण आता सध्याला आले इथं जिओ ऑफिसच्या साहेब कसे काय म्हणालाय? काय हॅपी मकर संक्रांत. ओ थँक्यू सर, तुम्हाला पण हॅपी मकर संक्रांत. तर भावना इथं आता सगळ्यांना इथं चहा द्यायला आपण. भावना कसं वाटलं चहा? थँक्यू भावना. आता चहा संपून आलोय आणि इथं आमची वहिनी आता करून वाटत बसल्या. वाटा नीट वाटा. आणि इथं आमची मम्मी बोलत बसल्या आणि इथं आमटी करायला. कर बाई पोळीची आमची. हा आज काय? आज मकर संक्रांत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला सगळ्यांना. तू पण गोड आता गोड. आम्ही सगळ्यांना गोडच बोलायला. चांगलं आहे. आज काय केलं जेवायला आता? हा तू काय मावशी संग बोल. कोण आहे? मावशी फोन केला. हा मावशी. हा आणि काय चाललंय? ओके आता जेवणार आहे मी. आणि जेवणामध्ये इथं पोळी, दूध आणि त्यासोबत आमटीमध्ये कट नाही घेतलंय कारण मला नाही आवडत कट कोणाला कशाला काय आवडते कळणार. आमच्या वहिनीला कटले आवडते पण मला जरा आवडत नाही कट. बबे पाणी दे का? हा भावानं बघाय तर बबेला पाणी मागवलं तर बबे पाणी दे ना. काल वहिनी काल बबेला पिटलो नाही काय, त्यामुळे आता बबे पाणी दे ना मला. तर भावानं आता जेवण करून झालेलं आहे आणि आता चहा करायचंय. तर चला चहा करूया, त्यानंतर घेऊन जाऊया. तर भावानं आता चहा विकायला आलोय आणि वातावरण यार असं झालं की आता पाऊस पडतोयच का काय. वातावरण झालं ना आता पाऊस पडतोयच. पडलं तर चांगलं, नाही पडलं तरी चांगलं म्हणतो. नाही पडायला पाहिजे. माझं मत आहे पडायला पाहिजे. भावना तिथं बघा सध्याला मकर संक्रांती ही रिअल ह्यांचं चालू आहे. आपलं तर चहाच विकायचं चालू आहे दिवसभर. ह्याने रिअल मकर संक्रांती मनवाले तिथं. हा तिथं बघा विजाच आवडते. सध्याला पतंग उडवायला. पतंग कुठे गेले? लय लांब गेलो वाटतं. मला तर काय दिशेने पतंग कारण असं भारी आहे. तुम्ही पतंग उडवलाय नाही कधी? हा मला उडवायचं होतं पण मी उडवलं नाही. हा काय करायचं, धंदा हाताला लागला ना की नाही होतं. पाहून इथं सुप्या बशी आलो आणि इथं पाऊस सुरू झालं. सुप्या तुलाच बघून पाऊस सुरू आलं पाहिजे. सुप्या पनवत आहे नुसतं. हा मला इथं चहा विकायचं होतं आणि इथं पाऊस सुरू झाला. आता भावना आत्ताच पाऊस जोरात लागलाय. तर जाऊया जरा रेनकोट घेऊन येऊया, नाही तर इथं कुठं पावसा अडकायचं व्हायला आपला. तर भावना आता घरी आलो आणि ही रेनकोट घाली आणि ही रेनकोट घालून जाऊया. आता भावना कसं दिसते कमेंट मध्ये 10 पैकी 10 रेट करून टाका. आता भावना यार पाऊस मी रेनकोट घालतो दिवसापर्यंत पाऊस गेलो वाटतंय आता. आणि ऊन पण आले पण आता तसं पण घेऊन जाऊया थोडं हे तसंच. कारण आता पाऊस मध्येच कुठं लागतं तर कसं करायचं. भावना मी सध्याला ऑड वन आउट फील करायला सध्याला, कारण इथं कोणी पण रेनकोट घातलं नाही आणि मी सध्याला फक्त एकटाच असं रेनकोट घालून फिरवले आणि पाऊस पण गेले आता. बापरे. पण असं सोडा आता रेनकोट घालून फिरूया. भावना मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच्यावरती की बाबा ज्यावेळी पण मी जर्किंग घालून चहा विकायला लागले ना, पाऊस गेलाय. म्हणजे बिना जर्किनचं पाऊस एकदम बदा पडाले. आणि ज्यावेळी पण मी जर्किंग घालून बाहेर पडले पाऊस गेलो. त्याच्यावरतीच मला आठवण ते करून दिले यार. चूक पावसाची नाही भावना, चूक माझीच आहे. मी जर्किंग काय घालून आलो. मारताय मारो खेळ झाला आता सध्याला. मारा बघा की सांडलं काय इकडे ते आधी तिथलं झाकून घ्या सगळं. आता मार भाई. मारू दे आता. मारायचं मार भाई तुला. पण मी तिथं नाही थांबणार आहे.
माझ्यावरती शिकार आहे तुमचा दुसऱ्या भावनो इथं आता खूप भारी खेळ झालाय तर मस्त एकदम भावनो मी आता इथं ही सगळी आपल्याला बारकी मित्र भेटली आपली ज्यांनी मला आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत होते थँक्यू तुम्हाला पण मकर संक्रांती सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा काय काय करणार हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे काय करत असते आता संक्रांत म्हणजे काय करत असते यात मी विचारले माझी पहिली मग मी ही जी पहिली संग्रह असो दुसरे संग्रह असो करायचं काय ह्यामध्ये नेमकं काय करतात वाण लुटाय द्यायचं असते म्हणजे हळदी कुंकू सुवासनी बायांना म्हणजे त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि पाठवायचं घरी त्यांना ही द्यायचं गिफ्ट द्यायचं ओटी भरायचं त्यांचं आणि त्यांना गिफ्ट द्यायचं काय गिफ्ट देणार त्यांना आणलंय की प्लेटा आणले काय आणलं प्लेटा प्लेट आणले प्लेट आणलाय बाहेर आहे राव चैनिया लोकांच्या किती गोड रे किती गोड किती थांब जरास थोडस भाऊ तुम्ही मला कमेंट सांगा पण आमच्या वहिनी बघा इथं किती भारी दिसल्या वहिन्याच एकदम ब्युटिफुल हा हो वेलकम चे भव्य सॉरी भावी रील स्टार इथं आमच्या समोर येतं सर आपलं नाव अरबाज मुल्ला. हा सर आज काय करणार आहे तुम्ही रील मध्ये रीलमध्ये कंटेंट आपले पर्सनल लाईफ पोरांचे नो आता चला इथं तिळ घ्यायचं आणि गुळ द्यायचं हॅलो 1 सेकंड ए नको ग तिथे पाया पडू नको पाया नको जरा तिळगुळ घे गोड बोल तिळगुळ घे गोड बोल तुम्ही पण भावना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला काय करूया मग लग्न नको होतं तुमचं नको मग काय करणार होतं तर काय करणार होतं काय शिकणार आहे मी डॉक्टर आणि तू बाप रे जाऊ जरा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचं तिळ सांडू नका आमच्या सोबत भांडू नका ए नको पाय नको ग हे तर तिळगुळ घे गोड बोल गोड राहा हे तर आग तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे जरा नाही मी नाही खात गोड बोला हे जरा आमचं तिळ सांडू नका आमच्या सोबत भांडू नका तू खा ग टाका सगळं टाका ठीक आहे हो काय काय केलंस ग तू तो वाडा सोबत तुझ्या हा लिपस्टिक लाली काय काय लावणारस ग टकले आमचं तिला सांडूनच ग ए बरं दे की आम्हाला बिना देता चालास तू हा असं होय हा घ्या तिळ घ्या तिळगुळ घे गोड गोड बोल 1 मिनिट थांब हे तर तिळगुळ घे गोड गोड बोल ए पाय नको भाई पाय नको हा थांब अजून नाही कुठलं ए नको पाया नको दादा तर वहिनी ह्याने असं पाया पडलेलं माझे मला असं मोठं झाल्यासारखं वाटायला ते होय वयस्कर व्यक्ती असल्यासारखं वाटायला भावना मी अजून एवढं नाही आहे आता मी कुठे दादा आहे दादाचं वयाचं अजून काकाच्या वयाचं व्हायचं आहे काकू झाले सोडा तुमचं लग्न झालं आता काकू बोलतो तुम्ही अजून काही दिवसात तुमचे केस पांढरे झाले होता म्हातारे पण होत आहे इकडं बघा अजून केस पांढरे येत आपलं केस काळे येत बघा भांडू झाले मोठं तिळगुळ घे गोड हा हे तर तिळगुळ घे गोड बोल हे तर तिळगुळ घे गोड हा तू पण ते थांब की आमचं तिळगुळ घे आम्हालाच देतोस आमचं तिळगुळ घे हो ना तो विषय कसं चालू आहे माहितीये का मी इथं झोपून सध्याला माझं व्हिडिओ एडिट करत बसली आणि त्यासोबत झोपणी आलं ना त्यासोबत तिळगुळ घे गोड बोल ते चालू आहे पुरे आले त्यांना तिळगुळ द्यायला बाई दे नको पाया नको बाई पाया नको
हे धर तिथे तिळगुळ घे गोड बोल हे धर तिळगुळ खा तिळगुळ घे गोड बोल. हे नको पाया नको ग बाई हे धर तिळगुळ घे तो पण तिळगुळ खा गोड राहा आमचं तिळ सांडू नकोस आमच्यासोबत भांडू नकोस आमच्या पप्पाली आत्ती पण आल्या मस्त आहे की. होय. अगं हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आहे. साडीच नाही की कुठे घरी ये इथं करायचं. नको नाही तर आमची वहिनी पण आल्या आता वहिनी वहिनी ते लाजायला लागली हे धरा तिळगुळ घ्या गोड बोला हे धरा आम्ही पाया पण पडला आता. फक्त पोरगी तेवढं देऊ नका काय करा हा, हे धरा आमचं तिळ सांडू नका आमच्यासोबत भांडू नका हे धरा लोक पण तिथं आमचे काकू आणि तिथं शमे आणि ती मोठी काकू लवकर कसं काय आला हा काय शमे कशी आहेस आज शाळेला गेले नाही आज सुट्टी आहे व्हय? मग मुद्दाम शाळेत होता लोटून नाही तुला ग्राउंड सगळ्यांना तिळगुळ देऊन घेतलंय आणि आता हे तर ते आपल्याला ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे तर मम्मी सगळं आता हे आवरून गेला पण आली इथं वहिनी या 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 हे तिळगुळ द्या इकडं थोडा तिळगुळ तू दिसायलाच का असं देवी दिसायलाच ना देवीला सगळं भोग राहायचं आपल्याला हे आता आले इथं आणि हे सगळं आपली सीट हा वहिनी तुम्ही तयार आहे का नाही ऑल गुड आमचं वाघ पण आलं इथं हो आमच्या वाघाला पण लावा जरा हे वाघ काय चालू तुझं तर हा ना हे तर आता ओवाळणी चालू आहे आमच्या वहिनीची खा सगळं आमची लकाबाई माऊली पण आल्या लकाबाई माऊली तसं नाही म्हणायला नसते थांब 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 इकडे 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 थांबा की हे महत्वाचं आहे की शमे आ बरं तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे की हे का केलं जातं ते कोणाला इन्फॉर्मेशन आहे का केलं जातं ते नवीन नवरी असली तर करतात आणि पहिला सण असेल तर मकर संक्रांतीचं करतात. म्हणजे हे असंच का केलं जातं ह्याच्यामध्ये असं सगळं ते ठेवलं जातं तुम्हाला काय इन्फॉर्मेशन येतं ते आमच्या मोठ्या ताईला विचारा तुम्ही कोणाला सुनंदा ताई राव बेस्ट व्यक्तीच नाव घेतलं तुम्ही तर माझ्या आमच्या वहिनीचा अवतार बघायचं कसं वाटायला मस्त ना एकदम मम्मी कसं वाटायला तुझ्या सुनेला हे चिरमुरामध्ये भिजवून छान वाटले. हा वा 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 हे बघा ही राव कोण आहे ही आहे श्रावणी डोम्याची बायको तुमच्या ही डोम्याला जावा वगैरे भावनो आता सगळं इथलं काम आपलं झालेलं आहे आमची वहिनी पण कुठे आहे कोण असताव का आणि हे तर सगळं आता जमलेले आहे म्हणजे आपलं चालेल सगळ्यात चालले हळूहळू करून असं झाडं झाडून जमणार नाही का हा तुमचं हे धरा घ्या धाप 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 कालची पोरगी हिता झालं पण हे फोन भेटत ना तुला ए पडशील ग ए वहिने जंगली बिल्ली आहे इथं जंगली बिल्ली जाईत निघ मोबाईल भेटत ना तुला आता मोबाईल देत नाही मी जा तर भावनो इथं आमची वहिनी आता सध्याला जी रेकॉर्ड केलेलं तुम्ही व्हिडिओ सगळे ती बघायला वहिनी ती पण नाही व्हिडिओ लावा ह्यामध्ये आमच्या वहिनीवरती ती ही सगळं चिरमुर टाकलेलं ना तिकडे गेलं इथं वहिनी एनी रिॲक्शन्स हा म्हणजे एवढं सगळं मेकअप केलं तर राव सगळं गेलं तर मम्मी झालं का फंक्शन बरोबर कसं वाटायलंय ओके तर भावना आपला ब्लॉग इथंपर्यंत होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बघत राहा चावला ब्लॉग असला